या ठिकाणी पाहतोय आपण आणि मोठं बॅटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार है। शुक्रिया प्रमोद सर और शुक्रिया रवि खान। ये आवाज़ों को आप सुन रहे थे और दोस्तों आप हमारे साथ कॉम बॉक्स में है प्रमोद सर। एक बड़ा मुकाबले की शुरुआत, तीसरी फेरी का ये दूसरा मुकाबला, इसके बाद एक और मुकाबला आएगा। एक बड़ा मुकाबला, एक तरफ डीवीसीसी राजापुर जिन्होंने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया, और वाकई में दोस्तों आज बड़ी मुकाबले की ये शुरुआत। आज की रात एक टीम के नाम तो हो चुकी है और दो टीमें इस मंच पर आना बाकी है कि वो फिर कल के दिन अपने कदम को लेकर आएगी, मगर एक टीम ने अपने कदमों को लेकर आने का इरादा इस मैदान पर कर चुके हैं। सैनी स्पोर्ट टीम को आपने देखा, एक बेहतरीन जीत, और अब सेवी 26 चंद्रसार बना आप देखने जा रहे हैं डीवीसीसी राजापुर टीम, और जिन्होंने टॉस जीता और फील्डिंग करने का फैसला लिया। मैच ऑन हो रही है, इसके बाद और एक मुकाबला आना बाकी है। बराबर 11:10 हो चुके हैं। एक बड़ी मुकाबले की शुरुआत। चलिए मैच ऑन होगी। हमारे दोनों ऑफिशियल अंपायर को आप देख रहे हैं मैदान के अंदर, जिन्होंने लगातार 5 दिन को अंजाम दिया। आज के 6ठे दिन भी तमाम हमारे ऑफिशियल अंपायर, तमाम कमेंटेटर, डीवीएन लाइव, स्कोरर और तमाम हमारी ये जनता जिनका हम स्वागत करेंगे, जिन्होंने हर साल इस टूर्नामेंट के लिए नहीं पूरे मुंबई की इस मैदान पर होने वाली तमाम बड़ी योग्यता के लिए अपना योगदान दिया, वो जनताओं का स्वागत करेंगे और मैच की तरफ लेकर चलेंगे। कॉम बॉक्स से आवाज आएगी प्रमोद सर जी के द्वारा। रुपेश पंचाच्या डाव्या बाजूने मारा, आखू टप्प्याचा चेंडू नक्कीच पंच आमच्याकडे वळतील। या ठिकाणी सुरुवात वाईडच्या रूपाने, एक धाव। सेवी 26 चंदन सार सुरुवात झालेली आहे। आणि जे जर एका गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करेन मी, हरिश्चंद्र पाटील डोंगरपाडा यांच्याकडून एक कॅश प्राइज आलेला आहे प्रेक्षकांसाठी। जर तुम्ही झेल टिपताय 6 वरती तर 100 रुपयाचं पारितोषिक आणि एका हाताने 200 रुपयाचं पारितोषिक। सही कहा सर जी, अब जनता को भी एक सुनहरी मौका आया। बेहतरीन गेंद थी, हल्कों से कट किया, गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल हुई, अजय थे वहां पर, और कशिश ये छोरी मैदान पर आई है सेवी 26 के द्वारा। उस सर जी का हम बहुत बहुत शुक्रिया अदा करेंगे। देखिए अब जनता को भी नारंगी के मैदान पर एक सुनहरी मौका है। एक हाथ में आप कैच पकड़ेंगे तो 200 रुपया, और एक बेहतरीन कैच पकड़ेंगे तो आपको 100 रुपया है। डॉक्टर पारगे हरिसर जी के द्वारा उनका हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। और दोस्तों कल होगा संडे, और कल के दिन मेगा फाइनल डे इस मैदान पर आएगा। मगर आप यह मुकाबला किसके पग में जाएगा? एक तरफ बहुत दूर के तमाम सितारे, तो एक तरफ हमारी विरार के सितारे को हम देख रहे हैं। चलिए ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए, दोनों टीमों से कप्तान से भी विनती रहेगी, मैच ऑन रखिए। आशीष के लिए अगली गेंद, अगली गेंद स्टंप पर गेंद कट करना चाहते थे, बैट और गेंद का संबंध है, गेंद विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। प्रमोद सर जी, आप ये मुकाबले में बात कीजिए तो कम से कम 30 से 35 रन आपको ये मुकाबला बनाना होगा, तो क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच, कारण आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत लो स्कोरिंग मॅच झाली तरीही या ठिकाणी आपल्याला धावसंख्या ठेवणं गरजेचं आहे आणि ते टार्गेट सेट करणं गरजेचं आहे फलंदाजांना। कारण आपल्याला जर या स्पर्धेत टिकायचं असेल तर एक टार्गेट फिक्स असायला हवा। सोरेक फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतोय आणि या ठिकाणी बाद होतोय कशिशला मिळतोय पूर्ण विराम आणि कशिश कर आता आराम। धन्यवाद। पहला विकेट का पतन होता हुआ कशिश के द्वारा। एक बेहतरीन शॉट खेला था, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात थे और एक लाजवाब कैच के साथ कशिश की खेल को विराम लगता हुआ, और सेवी 26 चंद्रसार बी टीम की उम्मीदों को लगता हुआ ये पहला झटका। और प्रमोद सर जी, कल के दिन बात की जाए तो चंद्रसार की एक टीम भी हमें खेलती हुई नजर आएगी, जिन्होंने क्वालिफाई किया है। ड्रॉ जरूर हमने देखा, और बड़ी मुकाबले के साथ वो टूर्नामेंट का एक बेहतरीन मुकाबला कल के दिन शाम को या दोपहर के क्षेत्र में हमें देखने को मिल जाएगा। नक्कीच नक्कीच, कारण सेवी 26 बी संघ या ठिकाणी फलंदाजीसाठी, आणि उद्या आपल्याला एक सेवी 26 चा ए संघ जो आहे तो ऑलरेडी क्वालिफाय झालेला आहे, तो उद्या आपल्याला या ठिकाणी या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि नक्कीच पहिला मॅच त्यांचा जहीर भाई, पहिला मॅच जो झाला होता 60 रन चेसिंग, अतिशय काय सुंदर मॅच झाला होता, काय आकर्षक फलंदाजी झाली होती आणि तो मॅच पाहण्यासारखा होता जहीर भाई। सही का सर जी, वो टक्कर वाला मुकाबला था।
ऐसा लग रहा है कि आइंडे पे वो मुकाबला गवा जाएगा, मगर क्या बेहतरीन सुमित टेकरे की बल्लेबाजी। उसके बाद गुरुवार के दिन हमने इस मैदान पर सितारों को देखा। प्रथमेश ठाकरे की वो पारी कौन बोलेगा, 14 गेंदों में 54 रनों की वो पारी यादगार रहेगी इस नारंगी के मैदान पर भी। नक्कीच, आणि उद्या आपल्याला ते असे आपल्या ऑल इंडियाचे प्लेयर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। नक्कीच या ठिकाणी मंथन रिसॉर्टचा संघ दाखल झालेला आहे, तोच प्रथमेश ठाकरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल उद्या नक्कीच। सही कहा प्रमोद सर जी। अगली गेंद न्यू बैटर मैदान पर ऑफ स्टंप पर आकर सफल होकर खेलना चाहते थे फाइन लेग पर। गेंद और बल्ले का संबंध है, गेंद विकेट के ऊपर से मंडराती हुई डॉट बॉल। अच्छी गेंदबाजी पेश द्वारा देखने को मिलती हुई। अब बल्लेबाजों को अपने घेर खोलने हैं। देखिए सफल होकर खेलना चाहते थे गेंदबाजों ने चचल हुई गेंदबाजी मैदान पर फेंकी, मिडल पर गेंद थी और गेंद सीधे विकेट के ऊपर से मंडराती हुई डॉट बॉल। रुपेश गोलंदाजी मार्क होते, आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत। बेहतरीन डाइव किया है, लॉन्ग ऑन पर गेंद आ रही है। सेवी 26 आपके 12 मैन को हमारे कॉम बॉक्स में भेजे प्लीज। अतिशय सुरेख वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न यशस्वी झालाय, परंतु मात्र एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल 3 या धावसंख्येवरती। आतापर्यंत 5 चेंडू या ठिकाणी खेळून झालेले आहेत आणि एक खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालं आहे कशिशा रूपाने। या ठिकाणी शैवी 26 चंदन सर यांचा एक खेळाडू बाद झालेला आहे आणि नवीन फलंदाज या ठिकाणी दाखल झालेला आहे आदित्य। अतिशय सुरेख फटका होता, मात्र या ठिकाणी एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आणि या ठिकाणी काय होतंय, निश्चितच या ठिकाणी थांबावं लागणार आहे। सुरक्षितरित्या फलंदाज आपल्या क्रीजवरती आहे, मात्र या ठिकाणी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि जहीरभाई या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी थांबवलं गेलंय। सही कहा सर जी, कॉलिंग हो गई बेहतरीन, वरना यहाँ पर कोई ना कोई बल्लेबाजों को मैदान का बाहर का रास्ता नापना पड़ता। एक तरफ आ जाए थे, एक तरफ मेघनाथ। ये दो बैटर मैदान पर आए हैं, बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा। पहले ओवर का खेल समाप्त हुआ। चलिए नेक्स्ट मैच का टॉस दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती करतो टॉस साठी या। सुमित 11 विरुद्ध सोमजाई फाइटर्स गुवाहागर। अर्जुन गेंदबाजी पर है। सुमित 11 कर्णधार, अब तक आवाज पहुंचाई गई है टॉस के लिए जल्द से जल्द कॉम बॉक्स से नीचे आए। तीसरे फेरी का ये दूसरा मुकाबला आप देख रहे हैं, उसके बाद आने वाला आखिरी मुकाबला इस मैदान पर आएगा। एक बड़े मुकाबले की ये शुरुआत है। डे नाइट फॉर्मेट की टूर्नामेंट को आपने देखा, लगातार 5 दिन, आज का 6ठा दिन की रजनी इस मैदान पर चलती हुई। अच्छी गेंद थी, ड्राइव किया कवर के खिलाड़ी के पास, मौका था मगर गेंद जा रही है डीप कवर पर। जब तक इनको फील किया जाएगा 2 रन आसानी से पूरे कर जाएंगे अजय और मेघनाथ। इस 2 रन के साथ रंग संख्या बढ़ती हुई 6 रनों पर। प्रमोद सर जी क्या कहना चाहेंगे, अब बल्लेबाजों को अपना घेर खोलना होगा। सिर्फ आपके पास 11 गेंदें बची है और 11 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन इस मैदान पर बनाने होंगे। नक्कीच, कारण डीवीसीसी राजापूरचा संघ आहे, अतिशय सुंदर फलंदाजी त्या ठिकाणी आहे, त्यामुळे एक मोठा सन्मानजनक स्कोर या ठिकाणी तुम्हाला उभारावा लागणार आहे। त्यामुळे आता मात्र या उरलेल्या 11 चेंडूमध्ये फटकेबाजी करणं गरजेचं आहे। जोरदार अपील या ठिकाणी काय होतंय या ठिकाणी नॉन स्ट्राईकच्या प्लेयरला जावं लागणार आहे, परतावं लागणार आहे, कारण या ठिकाणी बाद होतोय धावचीच्या स्वरूपात। सही कहा सर जी, देखिए कॉलिंग नहीं थी वहां पर। स्ट्राइक के बल्लेबाजों के लिए गेंदबाजों ने अपील की थी, मगर गेंद और बल्ले का बराबर संबंध नहीं कर पाते। गेंद शॉट गली डिसीजन पर गई, वहां पर बेहतरीन थ्रो आता हुआ और उसके बाद मेघनाथ की खेल को विराम लगता हुआ दूसरा झटका लगता हुआ। यहाँ पर सेवी 26 चंद्रसार बी टीम को देखिए आप, गेंद देख सकते हैं अपील हुई थी, मगर विकेट कीपर थोड़े से बफल हुए। उसके बाद गेंद को 1 बॉल में कलेक्ट किया और डायरेक्ट गेंदबाज के हाथों में थ्रो आता हुआ और एक बल्लेबाज को मेघनाथ को लौटना पड़ा। एक बेहतरीन गेंद कलेक्ट की थी गेंदबाज ने भी, मेघनाथ बहुत दूर से नाकाम रहते हुए नजर आए। न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए खुल आएंगे न्यू बैटर। नक्कीच अजूनपर्यंत जखडून ठेवले फलंदाजीला, मात्र अजय या ठिकाणी स्ट्रगल करतोय। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाकडे। या ठिकाणी चेंडू 5 आणि धावसंख्या स्वतः वैयक्तिक अजय 4 धावांवरती खेळतोय। आता मात्र नवीन आलेला फलंदाज विपुल पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाकडे चेंडू झेलबाद होऊन अजय बैक टू डगआउट। सही कहा सजी, बैकफुट पर जाकर कवर पर खेलना चाहते थे, बैट का एज लगा, विकेट कीपर का सहारा बना। अजय की खेल को विराम, तीसरा झटका यहां पर लगता हुआ सेवी 26 चंद्रसार बी टीम को। चलिए टॉस होने जा रहा है।
आइए दोस्तों, दोनों टीमें पैकेज की तरह एक लाजवाब मुकाबले का, और हमारे सभी के चैते लाल महेश मांगेला सर जी अगदेश के हाथों से ये टॉस आप देख रहे हैं। चलिए, टॉस जीता है, 2 मिनट के बाद निर्णय हमारे तक पहुंचा जाएगा। अगर टीम ने ये टॉस जीता है, इसके बाद बड़ा मुकाबला आएगा। देखिए अब गेंद राइट टर्म राउंड विकेट से गेंदबाजी होती हुई कवर पर खेलना चाहते थे अजय, बैट का एज लगा, गेंद विकेट कीपर के दस्तान में, न्यू बैटर मैदान पर दाखिल होते हुए विजित कप्तान आएंगे बल्लेबाजी के लिए, जिन्होंने हर साल इस मैदान पर अपने खेल का जलवा बिखरा है। बेहतरीन शॉट है, ड्राइव किया कवर के दिशा पर, शॉट कवर पर खेल को फील किया गया। विजित ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 7 रनों पर 3 झटके लगे हैं, मगर आप आने वाली जो 7 गेंदें हैं ना, उस पर अच्छी बल्लेबाजी का जलवा बल्लेबाजों को दिखाना होगा। प्रमोद सर जी, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच 26 चेंडू उरले 7, धाव संख्या झालेली आहे 7 आणि आता मात्र या ठिकाणी आपल्या संघाला द्यावी लागेल 7. विपुल कशा पद्धतीने साथ देतोय, उडवण्याचा प्रयत्न, जोरदार उडवण्याचा प्रयत्न, आणि या ठिकाणी काय होतंय, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या तर विपुल याच्या पुन्हा एकदा विपुल याला परतावं लागणार आहे, आणि झटका क्रमांक 4 26. सही कहा प्रमोद सर जी, कोई बल्लेबाज रुकने का नाम नहीं ले रहा है। एक साझेदारी चाहिए थी, बल्लेबाज आ रहे, हजेरी लगा के मैदान के बाहर जा रहे, तू चल मैं आई, कहानी देखने को मिल रही है। मगर अब आने वाली 6 गेंदों पर खिमांग 12 से 13 रन, ये जुड़ जाएंगे एक फाइटिंग स्कोर, अपने गेंदबाजों को लड़ने वाली रंग संख्या उभारी जाएगी। प्रमोद सर जी, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच, कारण डीवीसीसी राजापूर संघ अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाठीमागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं, कारण सामना एक हाती त्या ठिकाणी फलंदाजीने जिंकवला होता, त्यामुळे नक्कीच 26 चंदन सर यांना या ठिकाणी मोठा स्कोर उभारावा लागणार आहे. परंतु आता आपण पाहतोय की चेंडू मात्र आता 6 म्हणजे शेवटचे षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत फलकावरती धावसंख्या झालेली आहे 7 आणि खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे 4. म्हणजे अतिशय सुंदर डीवीसीसी राजापूर यांचं प्रदर्शन आतापर्यंतचं या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी राहिलेलं आहे. आता मात्र नवीन गोलंदाज या ठिकाणी रोहित दाखल झालेला आहे, आणि बघूया कशा पद्धतीचं शेवटचं शतक या ठिकाणी हाताळतोय. पाहतोय आपण या ठिकाणी 26 चंदन सर अजय 6 चेंडू आणि 4 धावांवरती या ठिकाणी बाद झालेला आहे, आणि अतिशय सुंदर डीवीसीसी राजापूर. आता मात्र रोहित सुरेख फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, परंतु काय होते या ठिकाणी सुंदर झेल टिपला गेला आहे, आणि नक्कीच जय सर आणखी एक खेळाडू याचं पतन होत आहे आणि त्याला परतावं लागणार आहे. बॅक टू डगआउट. सही कहा ना, मैंने आपको कहा था क्या, जो भी बल्लेबाज आ रहा है 1 रन के बाद अपने विकेट को गंवा रहा है और मैदान के बाहर चले जा रहे हैं, मगर यहाँ पर ये 5वां झटका लगा है। आप आने वाली तमाम बल्लेबाज इस मैदान पर 5 गेंदों में ईमान 10 से 12 रन जोड़ पाएंगे तो भी फाइटिंग स्कोर हमें देखने को मिल जाएगा। देखिए ऑन साइड पर खेलना चाहते थे नहीं, मगर बल्ले और गेंद का बराबर संबंध नहीं कर पाए। मिस टाइम शॉट, एक मिड ऑफ पर एक बेहतरीन कैच, बल्लेबाज गॉन। नक्कीच सुंदर गोलंदाजी रोहित मार्फत अतिशय सुंदर सुरुवात म्हणता येईल डीवीसीसी राजापूर संघासाठी रोहित याने, आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी झेलबाद होऊन परतावं लागले कर्णधार विजित याला। आता मात्र वैभव येतोय, प्रमोद सर जी न्यू बैटर वैभव आए हैं। अब यहाँ पर राहुल का साथ देना होगा, रोहित गेंदबाजी पर है। अगली गेंद फिनिश न्यू बैटर वैभव के लिए। अगली गेंद अच्छी गेंद थी, ऑन साइड खेलना था, बैट का टो लगा, गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाएगी क्या, और एक विकेट का पतन होता हुआ बल्लेबाज को तू चल मैं आया, ये कहानी हमें देखने को मिलती हुई। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच जहीर भाई, मैं आया तू चल अशी परिस्थिती या ठिकाणी शेवी 26 याची चाललेली आहे, आणि या ठिकाणी हॅट्रिकची संधी या ठिकाणी रोहित याला उपलब्ध होते। 2 चेंडूवरती 2 खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालं आहे। आता मात्र तिसरा चेंडू कशा पद्धतीचा हाताळतोय रोहित, कारण या ठिकाणी रोहितला अतिशय उत्कृष्ट संधी या ठिकाणी आलेली आहे, हॅट्रिक। सही का सर जी, 3 लगातार बैक टू बैक 2 गेंदों पर विकेट लेने में सफलता हासिल की है। बल्लेबाजों को रुकने का काना करना नहीं दिया, वहां पर रोहित बेहतरीन गेंदबाज। ये हैट्रिक आज की रात में ली जाएगी रोहित द्वारा, बल्लेबाज करने देंगे, गेंदबाज कर पाएंगे, करना होगा नाम अपने एंड में इस टूर्नामेंट में गेंदबाजी में लाना होगा रोहित को। तो अब बल्लेबाज स्ट्राइक पर, न्यू बैटर मैदान पर। नक्कीच 26 फलंदाज आक्रमकता आणण्याचा प्रयत्न करतायत, परंतु काहीसे कमी पडताना या ठिकाणी दिसत आहेत। आपण पाहिला तर 2 चेंडू होते, 2 विकेट या ठिकाणी बाद करण्यामध्ये रोहितला यश मिळालं। आता मात्र हॅट्रिकचा चेंडू पाहूया रोहित, आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू विसावतोय, आणि
धावसंख्या मात्र स्थिरावलेली 7 या धावसंख्या होती. पण पाहू शकता या ठिकाणी अच्छी गेंद थी वहां पर रोहित की. बाल बाल बचे बल्लेबाज गेंद विकेट कीपर के दस्तान में. 3 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. लाजवाब क्रिकेट की मेजबानी. अगली गेंद रोहित की. अच्छी गेंद इससे ड्राइव कर दिया. लॉन्ग ऑन पर गेंद आ रही है. जब तक खिलाड़ी गेंद को कलेक्ट कर पाएंगे एक रन जरूर मिल जाएगा. आखिरी 2 गेंदों का खेल मैदान पर है. बल्लेबाज के पास क्षमता है, ताकत है, करना होगा अपनी टीम को परेशानी से दूर करना होगा. मगर गेंदबाज रोहित की गेंदबाजी का जलवा बिखरते हुए रोहित. प्रमोद जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच नक्कीच जहीर भाई, आपण पाहतो या ठिकाणी स्क्रीन बोर्डवरती आतापर्यंत 16 चेंडू खेळून झालेत, परंतु डबल अंकी धावसंख्या जी आहे ती गाठू शकली नाही आहेत. शेवी 26 अतिशय उत्कृष्ट असा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवर देतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा झेलबाद होतोय फलंदाज. बैक टू डग आउट. राहुल आए थे, राहुल भी चले गए. आप आखिरी गेंद मैदान पर आनी बाकी है. मगर ये आखिरी गेंद पर क्या बेहतरीन गेंदबाजी का जलवा हुआ है. डीवीसीसी राजापुर की टीम के गेंदबाजों ने अपने जलवे दिखाए. और प्रमोद सर जी तमाम खिलाड़ियों ने अपने खेल का जलवा दिखाने के लिए, क्योंकि यहाँ पर जानते हैं पाटिल परिवार का ये 25वां साल है. ये टाइटल को जीतेंगे तो ये एक इतिहास पूरे मुंबई महाराष्ट्र में हमारे नाम रहेगा. आप क्या कहना चाहेंगे? नक्कीच नक्कीच आणि खूप उत्कृष्ट अशी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी नारंगी ग्रामस्थ यांच्यामार्फत केलं जातं. पाटील परिवार पुरस्कृत कैलासवासी किसन बाबूराव पाटील आणि गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा असते. आणि विशेष जहीरभाई आपण मागापासून उल्लेख त्याच गोष्टीचा करतोय की या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी मिळते आणि ही मोठी स्पर्धा याच्यासाठी मानली जाते की जवळजवळ 100+ संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळतात आणि त्याच्यामध्ये आपण ही स्पर्धा विजयी करणं म्हणजे खूप मोठं मोलाचं काम आहे. सही का सजी, क्योंकि इतने टीमों को पराजित करना, फिर उसके बाद चैंपियन बनना, वो खिताब अपने हाथ में टाइटल लेना, वो इतिहास रहेगा. आखिरी गेंद, ये बैटर मैदान पर है. चेंजअप पे वेरिएशन था. लास्ट जवाब गेंदबाजी रोहित द्वारा. ओवर नंबर 3 का खेल समाप्त. रंग संख्या 8-9 का लक्ष्य का पीछा करना होगा, मगर जवाब अभी भी देना होगा, क्योंकि ये मुकाबला कभी भी पलटवार ले सकता है. क्रिकेट का खेल है, क्रिकेट रंग बदलता है, ये उससे फास्ट रंग बदलता है. मगर दोस्तों वाकई में 6 दिन लगातार इस मैदान पर समर्पण करने की संधि मिली. कल सुबह हम आपके साथ फिर से जुड़ जाएंगे. तमाम नारंगी ग्राम से मिला नारंगी पाटिल परिवार, तमाम हमारे कॉम बॉक्स से हम आपसे लेते हैं रजा. फिर कल सुबह इस मैदान पर आपके साथ जुड़ जाएंगे. जब के लिए अल्लाह हाफिज. धन्यवाद जहीर साहेब, आपण सकाळपासून या ठिकाणी उपस्थित होतात आणि नक्कीच हे मोठे काम आहे आणि याला आपण चांगलं योगदान देता. नक्कीच धन्यवाद. आपले नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळामार्फत आपण या ठिकाणी उपस्थित झाला, त्यामुळे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मार्फत आपलं या ठिकाणी धन्यवाद. ताबडतोब या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. शेवी 26 आपण कृपया ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि मला वाटतं आजच्या दिवसातील हा लो स्कोर म्हणजे हा दुसरा असेल. सकाळी पुन्हा एकदा 8 धावा चेस होत्या, या ठिकाणी 9 धावा चेस आहेत. 18 चेंडू आणि 9 धावा, म्हणजे या ठिकाणी चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. जेवढ्या धावा आहेत त्याच्या दुप्पट चेंडू या ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे समीकरण काहीस सोपं असेल डीवीसीसी राजापूर संघाला. मात्र पाहूया कशा पद्धतीनं या ठिकाणी गोलंदाजीची आक्रमकता शेवी 26 संघ चंदनसारचा कशा पद्धतीने आक्रमकपणा आपल्या या ठिकाणी आणतोय. कारण समोरच्या संघाने जसा भेदक मारा केलाय त्या पद्धतीचा भेदक मारा आपला या सामन्यामध्ये जर आपण टिकवतोय तर नक्कीच एक चांगलं योगदान या नक्कीच शेवी 26 या संघामध्ये उत्कृष्ट फलंदाज आतापर्यंत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते फार त्याच्याकडून. शेवी 26 मध्ये एक उत्कृष्ट फलंदाज आहे जो लेदर क्रिकेट खेळतो, त्याचं नाव प्रशांत आहे, परंतु त्याला मॅगी नावाने या ठिकाणी त्याचा उल्लेख केला जातोय.
दरम्यान आपण पाहतो या ठिकाणी पंच तयार, दोन्ही पंच नारंगीचे सुपुत्र पाहतोय आपण आकाश मांगेला आणि मयूर मांगेला. दोन्ही बॅटर या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. फलंदाज पाहतोय आपण गोलंदाजीसाठी राहुल, ज्याने आतापर्यंत अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी केलंय. शेवी 26 हा ओपनर गोलंदाज आपण पाहतोय पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल आणि फलंदाजी मार्क वरती स्ट्राईक वरती केदार आणि नॉन स्ट्राईक वरती रोहित. केदार आणि रोहित आणि गोलंदाजी मार्क वरती राहुल पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. पहिला चेंडू राहुल याचा. फलंदाजीसाठी डीव्हीसीसी राजापूरचा केदार. सामना चालू होतोय. 18 चेंडू आणि 9 धावा. पहिला चेंडू आखू टप्प्याचा चेंडू भिरकवायचा होता, मात्र या ठिकाणी चेंडू निर्धाव विसावतोय. नक्कीच या ठिकाणी काय होतंय, केदारला काहीसा चेंडू समजलेला नाही आहे. पॉइंटच्या कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी प्रयत्न पूर्णपणे निष्फळ. चेंडू निर्धाव विसावलाय. दरम्यान पुन्हा एकदा राहुल याचा पुढील चेंडू. पुन्हा तोच फटका, तीच पुनरावृत्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू विसावतोय, मात्र या ठिकाणी यष्टी रक्षकाकडून कोणतीही चूक नाही आहे आणि अतिशय सुरक्षितरित्या या ठिकाणी 2 निर्धाव चेंडू. नक्कीच अशी भेदक मारा जर या ठिकाणी आपल्या संघासाठी शेवी 26 साठी जर करतोय राहुल, तर आपल्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा एक ट्विस्ट येऊ शकतं. पण दरम्यान आपण पाहतोय फलंदाज केदार. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू, वेगवान भन्नाट मारा आणि पुन्हा एकदा चेंडू विसावतोय यष्टी रक्षकाकडे. सलगचे 3 निर्धाव चेंडू, डॉट डॉट आणि डॉट. नक्कीच या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये रविकांत सर दाखल झालेले होते आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय. आमच्या समोर महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय तुकाराम मांगेला सर या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती. सलग 4था चेंडू या ठिकाणी डॉट होतोय. नक्की तसा काय रेकॉर्ड झाला कदाचित या 9 धावा डिफेंड झाल्या, 8 धावा डिफेंड झाल्या, तर 2014 नंतर पहिल्यांदा असं घडेल. म्हणजे 2014ला 6 धावा डिफेंड झालेत, 10 वर्ष झालेत. त्याच्यामुळे जर तसं झालं तर 10 वर्षानंतर पुन्हा एकदा जो विक्रम 2 षटकामध्ये झाला होता, 6 धावा ज्या झाल्या नाहीये, त्याच्यामुळे तसं काय झालं आजच्या दिवसामध्ये तर एक 10 वर्षानंतर तो विक्रम पुन्हा एकदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहे धापलकावरती. एक केदार आणि रोहित ही जोडी मैदानावरती सज्ज आहे. चंदनचा संघ आहे आणि त्यांना माहिती आहे कदाचित तसा मिरॅकल होऊ शकतो. नक्कीच सर, आणि ती पुनरावृत्ती आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. काय दरम्यान चांगलं योगदान या ठिकाणी राहुल याचं. आतापर्यंत 4 चेंडू डॉट केलेत. आत्ताच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी 1 धाव. पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू विसावतोय आणि या ठिकाणी षटक समाप्त होतंय पहिलं आणि पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव संख्या फक्त 1. नाही सांगता तात्पर्य काय, इथे 100 धावांचा पाठलाग झाला आहे. आज दिवसभरामध्ये 3 षटकामध्ये 39 धावांचाही पाठलाग आपण होताना पाहिला आहे. त्यामुळे पहिल्या षटकाला राहुलचं फक्त 1 धावांचं. पुन्हा एकदा तसं काय घडलं तर जसा मी उल्लेख केला होता की त्या इतिहासाची पुनरावृत्ती कदाचित होऊ शकते. त्यावेळेला केळव्याचा संघ होता, कामांचा संघ होता, शिवाजी 11चा संघ जो पाहिला होता. त्याच्यामुळे ते घडवू शकतं, असं नाही की घडणार नाही आहे. त्याच्यामुळे बघूया, लेट्स सी काय होते. आगे आगे देखिए होता है क्या. पहिलं षटक तर संपले 1 धावांचं. वैभव पवार दुसरं षटक हाताळण्यासाठी. नक्कीच सर, आणि ती पुनरावृत्ती आम्हाला सगळ्यांना बघायलाही आवडेल, प्रेक्षकांनाही बघायला आवडेल. पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी खेळ केला जातो. अजूनही 12 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची आवश्यकता मैदानामध्ये. आता या ठिकाणी वैभव गोलंदाजीसाठी, डीव्हीसीसी फलंदाजीसाठी पुन्हा एकदा केदार 5 चेंडू खेळून 1 धाव. या ठिकाणी पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचतो. 1 धाव पूर्ण होते का, निश्चित या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सफल होतील आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 2 धावा घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे केदार याला
आता मात्र या ठिकाणी धावसंख्या थोडी पुढे सरकते 3 या धावसंख्येवरती. म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर पहिल्या चेंडूमध्ये या ठिकाणी 2 धावा म्हणजे षटक समाप्त षटक दुसरं या ठिकाणी प्रगतीपथ असताना पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा करण्यामध्ये यश मिळालंय आणि आता मात्र धावसंख्या 3. अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. अकोटाप्याचा चेंडू आता सुरेख फटका या ठिकाणी खेळला आहे आणि चेंडू निश्चितच सीमा पार जाईल. चौकार. एवढ्या वेळ कंट्रोल ठेवला होता. असं वाटेल की तो पूर्णपणे दबाव जो होता ना, दबावावरती हात होता, तो दबावाला झुगारून देणारा हा चौकार आपण पाहिलाय. इतकी जागा दिली, इतकी रूम दिली, ऑफस्टॉमच्या बाहेर तुम्ही ते फटके खेळण्याची मुभा दिली आणि जो दबाव कदाचित राहुलनं पहिल्या षटकामध्ये क्रिएट केला होता, बनवला होता, तो पूर्णपणे दबाव होता, हटलाय. ती असायची पूर्णावरती होणं थोडंसं कठीण आहे. तर आता फक्त जर पाहिलं तर 2 धावांची आवश्यकता आहे. केदार आणि रोहित, DBCC राजापूर. बरेचसे प्रेक्षक वर्ग राजापूर नक्कीच सर आपणही कोकणाशी बिलॉंग करतात, बरेच तिथेही प्रेक्षक वर्ग अजून पाहतात की आपला राजापूरचा संघ तो आता क्वालिफायच्या रेसमध्ये आहे. कारण एक जो संघ आपण खास करून पाहिला होता बागमांडला श्रीवर्धन, तो एक रेसमध्ये म्हणजे श्रीवर्धन आहे, राजापूर आहे. त्याच्यामुळे उद्या कदाचित रविवारचा दिवस आहे, त्यावेळेला म्हणजे कोकणातली बरीचशी मंडळी या मैदानावरती असतील आणि कोकणातल्या बऱ्याचशा गावामध्ये ही स्पर्धाही पाहिली जाईल. नक्कीच सर. आणि अजूनही एका गोष्टीचा उल्लेख करू, यानंतरचा येणारा सामना गोवाघरचा आहे, तोही संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे निश्चितच उद्या मला वाटतं कोकण रेल्वे फुल असणार आहे. बिलकुल. म्हणजे कोकण कन्या पण फुल, राज्य राणी म्हणजे तुतारी पण फुल, दोन्ही फुल असणार आहे. कारण एक शंभू महाराज 11 महाडचा संघ आहे ना, तो पण क्वालिफाय झालाय. म्हणजे आता पनवेलपासूनच पूर्ण गर्दी असणार आहे. नक्कीच. आणि कोकण रेल्वेला नेहमी गर्दीच असते सर, पण उद्याच्या दिवसात नक्कीच खूप गर्दी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल. विशेष करून नारंगीसाठी येणारे स्पेशल खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, थेट इवन राजापूरपासून ते महाडपर्यंत. नक्कीच. जसा तुम्ही चांगला उल्लेख केला आहे, वाईट चेंडूचा इशारा होत असताना पुन्हा एकदा वाटलं होतं कुठेतरी थोडी चुरस वाढेल की काय. बघा, सांगण्याचं तात्पर्य दुपारी मी उल्लेख केला होता की या मैदानावरती या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 130च्या वरती संघ खेळले. आज जर पाहिलं तर 132 संघ या स्पर्धेमध्ये खेळत. यावर्षी गेल्या वर्षी 150 खेळले होते, त्याच्या अगोदर 161 खेळले होते, त्याच्या अगोदर 127 खेळले होते, त्याच्या अगोदर 111 खेळले होते. त्याच्यामुळे ती लाईन आहे 2019 पासून सुरू झालेली, ती कायम आहे. पण असं मी कसं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की 132 मधले ते वरचे 32-40 संघ आहेत ना, त्या तुमच्या त्याच कोकण पट्ट्यातले असतील कदाचित. नक्कीच सर. आणि चांगला उल्लेख, चांगलं तुम्ही मैदान या ठिकाणी उपलब्ध करून देता. आणि या ठिकाणी चेंडू जातोय मला वाटतं 4 धावा आणि या 4 धावेने विजयी होतोय संघ DBCC राजापूर. नक्कीच शेवी 26 चंदन सर, आपण या ठिकाणी या फेरीपर्यंत मजल मारली, चांगला आपला खेळ या ठिकाणी प्रदर्शित केला. परंतु काही आपल्या चुकांमुळे म्हणा किंवा काही आपल्या प्रयत्नांच्या अपयशामुळे कदाचित आपल्याला या ठिकाणी अपयश सहन करावं लागतंय. तर आपले या ठिकाणी धन्यवाद. नक्की. आणि सर हा सामना पुढच्या सामन्यासाठी थोडीशी इशाराही होता की तुम्ही रन बॉल जरी केला तरी कदाचित टफ होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही केलेल्या 20-22 धावा, कारण गेल्या वर्षी स्पर्धा आपण पाहिले रन बॉल नाही झाल्यात आणि गेल्या बऱ्याच म्हणजे 3-4 दिवस तर तुम्ही जोडीने आहेत. पहिल्यांदा इतका लेटही झाले आणि इतका ड्यू फॅक्टरी आलाय, गेल्या 5 दिवसामध्ये नव्हता. आज तो दवाचं प्रमाण जाणवते. होपफुली आपण असं म्हणूया किंवा एक अपेक्षा व्यक्त करूया की उद्या फायनलचा दिवस आहे, उद्या ते दव नसावं. नक्कीच सर. ह्या मैदान मी तुम्हाला येईल तुमच्या दिवसाने. कधी कधी काय होतं की एक दिवस 8 धाव पडते, कदाचित तो 8वाला दिवस उद्या असेल. नक्कीच सर. आणि तसंच हो, 8वाला दिवस उद्या